स्वागत आहे मित्रांनो यश दिनात. तर आता आम्ही आलोय इन्क्वायरी करण्यासाठी MIT एडिट युनिव्हर्सिटी मध्ये. आणि खूप आता कॅम्पस बघत होतो आम्ही. 15-20 मिनिटं झालं सगळा कॅम्पस बघितला. फक्त लॉ कॉलेज आहे ना, लॉ कॉलेज मध्ये आम्हाला आतमध्ये जायचं आता. आणि त्यानंतर मग ती इन्क्वायरी करून मी म्हणलं एवढं भारी कॉलेज मध्ये आलोय, इन्क्वायरी करू आणि त्याच्यानंतर फोटोशूट करू. आधी इन्क्वायरी महत्वाची आहे. तर चालतंय रितेश, चल जाऊयात. काय झालं? असं मी एवढं मोठं आहे म्हणजे मॅप असेल ना कुठेतरी, मॅप बोर्ड. अच्छा, कारण की तिथं लॉचा बॅनर लावलाय त्यांनी, त्यामुळे आम्हाला वाटलं हे लॉ हे मागचं. तर कॅम्पस मध्ये जर भारी वाटत असेल तरच आम्ही आतमध्ये इन्क्वायरी करणार आहे. कारण ते कॅम्पस जास्त मॅटर करतं रे त्यासाठी, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी मस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशन आहे. पण मित्रांनो कसं असतं, प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात. What do you feel to entering this campus of MIT? सॉरी मित्रांनो यश हे बी होणार मित्रांनो. तर यश आज यश आलाय रितेशचं ऍडमिशन घेण्यासाठी. आणि गेले 1 महिना झाला आम्ही तेच ऍडमिशन नाही म्हणत, इन्क्वायरी म्हणतो. हा, इन्क्वायरी करण्यासाठी आलं. ऍडमिशन नाही घ्यायचं आम्हाला डायरेक्ट. कारण काय कसं आहे, जवळजवळ आम्ही 1-1.5 किलोमीटर फिरलोय तरी पण आम्हाला लॉ कॉलेज नाही गावत आहे. मला बॅनर काही येडे म्हणून लावले. सांगायला खूप जास्त आनंद होतोय. रितेश असं म्हणत होता की यश धोनी हे खूपच जास्त चुकीचं आणि खूपच सभ्यताचं माझ्या पर्सनॅलिटीला सूट न होणारं नाव वाटतंय. त्याचं असं म्हणणं आहे. त्यांनी खूप विचार करून व्यवस्थित त्यांनी सांगितलं की या असं ठेव. आणि एक एवढा चुकीचा इन्सिडेंट झाला माझ्या लाईफ मध्ये. त्यांनी मी असं माझा नंबर आहे सेव्ह केला होता, त्यांनी यश मॅमने केला. पण मी रितेशला जसं भेटलं तसं मी माझा बालिशपणा सुरू केला. भाई माझ्या समोर त्यांनी नंबर एडिट केला आणि काय सेव्ह केला परत माहित नाही. तर लव मी लगी आहे ते. तर तू नेक्स्ट टाइम आहे ना स्विफ्ट आणत जा बरं का. आणि ह्यानी जॅकेट घातलंय. कुणी सांगितलंय लेअरिंग करायला? हा, पाऊस पडणार आहे. हे कोणालाच नाही माहिती आहे का नाही, नुसते पाटे लावले आज अशी. मी पुढे स्टुडंट दिसत आहेत मला, मी त्यांना विचारतो कुठं असेल तर मी कशाला विनाकारण. मला हौस आली का बोलायचे सगळ्यांना. हो वाव मित्रांनो, MIT स्कूल ऑफ बायो इंजिनियरिंग. जाऊ दे, कितना भी कोशिश करो बने लाइफ में कुछ ना कुछ तो छोटे जाता है. ह्या कॉलेजमध्ये हरणं पण आहेत मित्रांनो. बघा ना गार्डन मध्ये 1, 2, 3 हरणं आहेत. म्हणजे रितेश विचार कर, प्राणी प्रेमी हे कॉलेज आहे. तू येऊ शकतो इथं. निसर्ग बघ ना किती हिरवळ आहे मित्रांनो. पण आज फर्स्ट टाइम एवढी हिरवळ बघून पण हिरवळ नाही असं फील होतंय. म्हणजे तुम्हाला समजतंय ना, लय वाईट वाटतंय मित्रांनो. एक्स्ट्रीम लेवलचं आहे ना खरंच. आमचं लय घाणं. ह्यांना कसं माहित असेल सेन्स लाव, कॉमन सेन्स लाव. आणि आता त्यांनी खूपच व्यवस्थित विचार करून मला म्हणला की उद्यापासून उठ, सगळ्यात आधी मेडिटेशन कर, त्याची गरज आहे तुला. एवढं टोचन कोण बोलतं मित्रांनो? मित्रांनो या पद्धतीने अशी आमची इन्क्वायरी झाली आहे. आणि मला जास्त आतमध्ये काय बोलता नाही आलं तिथे. आमचं भाई इथं कशा MIT ला भाई तो त्यांनी जाऊ द्या आता.
पण आतमधले जास्त शॉर्ट्स नाही घेता आले मला. मी मूड कोर्ट दाखवला बरं का तुम्हाला, मूड कोर्ट पण तिथे गेला होता रितेश, आणि कॉलेजची सगळी डिटेल त्यांनी सांगितली, फीज वगैरेचं पण सगळं बोलणं झालं. आता बघू डिसिजन आहे की काय करायचं. कन्फ्यूज आहे सध्या आम्ही खूप, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. आणि कारण काय आम्हाला लोकेशन पण बघायचं घरापासून, किती डिस्टन्स आहे, मग अपडाऊन जमल का रोज रोज रोज, आणि प्रॅक्टिस पण असते आणि इंटर्नशिप पण आहे, खूप काही ऑप्शन्स आहेत. सो आता सध्या तरी आम्ही लगेच तुम्हाला नाही काय कळवत, त्या दिवशी त्याचं ऍडमिशन होईल ज्या कॉलेजमध्ये त्या दिवशी सुंदर असा ब्लॉग येईल तुमच्यासाठी. मित्रांनो मंदिर बंद आहे, माहित नाही का, पण आम्ही बाहेरूनच पाया वगैरे पडून आलो. एवढी सुंदर मूर्ती आहे ना, मी बारीक बघितलं बरं का, छोटासा गॅप होता तिथे विष्णूची. बघू आता नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा. मला खरंच खूप जास्त मंदिर आवडले हे, पण टाइम भेटेल हो बोला ना. माझ्याकडे काही बुक्स आहेत. भगवद्गीता मधला एक टॉपिक आहे कर्म. बेसिकली तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार कर्म काय? कर्म म्हणजे आपण जे करतो, आता सगळे कर्मच असतात ना, आपण जे रोज जे करतो ते कर्म. कर्मयोग म्हणजे काय? नाही सांगू शकत. कर्म मीन्स जे आपण रोज करतो, बेसिकली डेली ऍक्टिव्हिटी. कर्मयोग मीन्स जे आपण भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ, जसं यज्ञ होतो, यज्ञामध्ये ओम विष्णू स्वाहा असं बोलतात, पण आपण एवढे क्वालिफाईड नाही की आपण रोज यज्ञ करू, लिटर घी टाकू नाही. पण आपण काय, आपल्यामध्ये 3 अधिकार आहेत. बेसिकली आपण कर्म, ज्ञान आणि भक्ती. भगवंत वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये भगवद्गीतामध्ये सांगतात. आणि आपण कर्म काय करतो, कर्म थ्रू आपण ग्रॅज्युअली ज्ञानकडे जातो. ज्ञान मीन्स जाणून घेणं की मी हे बॉडी नाही आहे, सोल आहे. मग त्यातनं होतं काय, सोलमध्ये काय, सोल म्हणतो काय, भगवानांचा नित्य सेवक आहे, जीवेर स्वरूप आहे, नित्य कृष्णदास, कृष्णाचा सेवक आहे. मग त्याला कुठेतरी भक्ती त्याच्या प्रती आहे, भगवंतांप्रती. ग्रॅज्युअल प्रोसेस. त्यासाठी कर्मयोग मीन्स जे भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो. आणि ज्याचं आता कर्म 2 आहेत, चांगलं पण आहे वाईट पण दोन्हीमुळे आपण इकडे येतो. चांगलं केलं तर त्याचे फळ बघायला, वाईट गेलं तरी त्याचे फळ बघायला. तर इथं येऊन आपल्याला होतं काय, 4 आजार होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्म होतो, मृत्यू पण होते, आणि डिझीज जरा होता आपल्याला काय, खोकला येते, कोविड, आणि व्याधी, म्हातारे होतो. तर हिच्या 4 पासून इथं येऊन आपल्याला परत चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ बघून आपल्याला परत हे 4 भेटणार. आपण परत ते सायकल चालते. पण जर मी हुशार असेल तर मला ह्याच्यापासून बाहेर कसं निघायचं ते मी विचार करतो. म्हणजे जसं कोण जेलमध्ये अडकलाय, तो विचार नाही करणार की मी जेलमध्ये माझं चांगलं घर कसं उभा करू, मला चांगलं खायला कसं भेटेल. नाही, म्हणजे की मी जेलचं कसं बाहेर, सेम मटेरियल वर्ल्ड, भौतिक जग जेल आहे, आणि ओरिजिनल अन्न कुठे आहे, भगवंतांकडे, स्पिरिच्युअल वर्ल्ड. त्यासाठी हे बुक्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. कॉस्टिंग नाही. अच्छा ऐक ना, मी तुला ऑनेस्टली सांगतो, माझ्याकडे भगवद्गीता आहे, म्हणजे 3 आहेत भगवद्गीता, आणि म्हणजे 2 छोटे आहेत. हा, ही एक आहे, मोठी पण आहे, आणि एक गीतामृतम म्हणून आहे. तुला माहिती आहे गीतामृतम? मराठीतून एक म्हणजे मला त्यांचं नाव नाही माहिती, पण माझे चुलते आहेत, त्यांनी मला दिली आहे ती, आणि ती खूप मोठी आहे मराठीतून. सध्या मी तिचे फक्त 14 पानं वाचलेत आतापर्यंत. मोठी एवढी झाडे का? हा, आणि खूपदा माझं काय होतंय, मी दरवेळी वाचतो आणि विसरतो, मला म्हणजे आठवत नाही, म्हणून मी परत पहिल्यापासून वाचतो. म्हणजे मला जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत मी रिपीट करतोय. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी माहिती सांगितली, आणि म्हणजे विष्णू, कृष्णा आणि खूप काही, बरं का, सगळं काही रेकॉर्ड नाही करू शकत. प्रत्यक्षात ऐकणं आणि व्हिडिओमध्ये ऐकणं खूपच बदल असतो. कारण काय, एक श्लोकाचं जरी मी आहे ना, तो सांगितलं मी आता की तो खूपदा व्हिडिओ बघितला, समजतं तितक्यापर्यंत. पण माझं कसं आहे की बाबा, ऍट द एंड मी काय नसताना मला त्या श्लोकाचा अर्थ रिअलिटीमध्ये, रिअल लाईफ मध्ये काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने जोपर्यंत मला गीता समजत नाही ना तोपर्यंत मी तेच 13-14 पानं गिरवत राहील. तर येतो, भेटू. यश दुनिया चॅनल आहे माझा. हरे कृष्णा. मित्रांनो, एवढा सुंदर असा महाराजांचा पुतळा आहे इथे.
मित्रांनो या भेळ खायला तर झालं असं की रे त्याला खूप भूक लागली होती आणि माझं काय नसतं, मला भूक लागली नसेल तरी पण मी एक भाकरी खातोय नाही त्या म्हणजे विचार करा माझं पोट किती विशाल असेल. तर नॉईज खूप येत असेल आणि याचा अर्थ रित्याला भूक लागली पण चमचे मी 2 घेतल्यात आणि रित्याला 1 दिलाय. तर या जेवायला तर या भेळ खायला आणि लाईक करा ब्लॉगला. बाय बाय बाय. बाय तरी कर. बाय तरी कर.